Now, as we do daily practice and we have to make decisions whether it is rough or soft and every thing, we have Dr. Anand Kulkarni sir, MBBS, MD Medicine, to give us insights on challenges in daily practice and decision making. Now I call sir on stage. नमस्कार. सकाळपासून आपण रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ज्ञान सगळ्यांना द्यायचं असतं, घ्यायचं कोणाला नसतं. आणि आपण ज्ञान इच्छेने अनिच्छेने जबरदस्तीने काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करून आपण देतोय. आणि ते घेण्यासाठीची उत्सुकता सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुम्ही इथं येऊन तुमचा वेळ स्पेअर करून आलात ह्याच्यातच दिसून येत आहे. क्लिनिकल एक्सपिरियन्स किंवा मेडिकल केसेसबद्दल माझ्या कलिग्सनी, माझ्या यंग डायनॅमिक टीम्सनी आत्तापर्यंत बऱ्यापैकी बोललं. मी त्याबद्दल फारसं बोलणार नाही. माझ्या कार्डिओलॉजिस्टनी, अमोलनी चॅलेंजिंग केसेस दाखवल्या, मयुरीनी टीमवर्क सांगितलं ICUसाठी, आणि त्या टीमवर्कमुळेच आपण बऱ्यापैकी केसेस कॉम्प्लेक्स, क्रिटिकल चांगल्या काढू शकलो बाहेर. बेसिक्स, प्रोटीन्युरियासारख्या केसेसमध्ये काय करायला पाहिजे, जे आपल्याला डे इन डे आउटमध्ये प्रॅक्टिसमध्ये लागतं, ह्याचं पण आपण बघितलं. मल्टिपल ट्रॉमा, पॉलिट्रॉमा, जॉईंट रिप्लेसमेंट्स. एक जस्ट एक्झाम्पल शेअर करतो मी. निखिलने सांगितलं की फिजिओथेरपी डिपार्टमेंट इक्वली वर्किंग आहे. March 3rd समहाऊ 5-7 वर्षापासून आई रिलक्टंट होती माझी. शी गॉट बायलॅटरल नी रिप्लेसमेंट डन. हार्डली घरातल्या घरात, स्वयंपाकघरातनं हॉलमध्ये पण येत नव्हती. नी रिप्लेसमेंट आजकाल बऱ्याच ठिकाणी होतं, बरेच जण करतात, वेगवेगळे पॅकेजेस असतात, त्यावर मी नाही बोलणार. पण त्याच्यानंतरचा जो फिजिओथेरपीचा पार्ट असतो, आज पहाटे आम्ही साताऱ्याच्या खंडोबाला गेलो होतो. मागच्या कित्येक वर्षात आई आलेली नव्हती तिथे. पहाटे 5ला तिथे गेलेलो होतो. गाडी बरीच दूर लावावी लागते आणि चढ आहे, कोणी जर खंडोबाचं मंदिर बघितलेलं असेल तर आता तर ती मागच्या 3-4 महिन्यापासून 3 ते 4 किलोमीटर तर रोज स्वतः चालतीये. मला वाटत नव्हतं तो चढ कसा चढेल. तिथं गाडी घेऊन जाण्यासाठी फारशी परिस्थिती नाही. आणि आत्ता खंडोबाचं नवरात्र येतं, त्याच्यामुळे तिथं काम चालू आहे त्यांचं. तर ती 1-1.5 किलोमीटर व्यवस्थित चालू शकली. आपण सर्जरी करून घेतो सगळेजण, पण त्याच्यानंतरचा जो फिजिओथेरपीचा पार्ट असतो, तो फिजिओथेरपीचा पार्ट तितकाच महत्त्वाचा आहे. आपण एकदम गणिताच्या भाषेत बोलू. 3-4 लाख रुपयाला कुठेतरी 2 नीचं रिप्लेसमेंट होतं, आणि एखाद महिन्याच्या फिजिओथेरपीला 15,000 ते 20,000, फार तर फार 1,000 रुपये रोजचे झाले तरी 30,000. पण ते 30,000 तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ आणि तुमची क्वालिटी जी असते आणि तुमची लाँग रनमधलं जे असतं, दॅट मेक्स. सो नुसतंच एक पॅथी नाही, सगळी पॅथी. आणि जेव्हा हॉस्पिटल सुरू झालं, अरे तुम्ही सगळ्याच पॅथीज, अलाइड पॅथीज तुम्ही घेताय. आपलं सगळ्यांचं गोल काय आहे की अल्टिमेटली आर पेशंट शुड इम्प्रूव्ह. तो मग आयुर्वेदानी होतो, तो फिजिओथेरपीने होतो, तो होमिओपॅथीने होतो, कुठल्या पॅथीनी हार्डली मॅटर्स. अक्यूट क्रायसिसमध्ये वी आर देअर, बट we also must admit that we have certain limitations. These limitations are co-pathies. Why not to join hands and get best out of best results for our patients? That is the concept of starting behind this hospital. फार सांगण्यासारखं नाही आहे. प्रत्येकाला डिसिजन मेकिंग, प्रत्येकाला त्यावेळेस काय ॲक्शन घ्यायची आपण बऱ्यापैकी बघतो. फिजिशियन्स इन इंडिया आर टू मच लोडेड. रिसेंटली एक माझा अमेरिकन मित्र माझ्याकडे आलेला. तो अर्धा पाऊण तास बसलेला असताना मी 7-8 पेशंट बघितलेले होते. जनरल प्रॅक्टिशनर ह्याच्या 10 पट बघतात तेवढ्या वेळात. तो म्हणाला, एवढे पेशंट जर मी तिथं बघितले तर माझ्यावर दुसऱ्या दिवशी कन्झ्युमरची केस होते. मी हार्डली तासाभरात एक पेशंट जरी बघितला तरी खूप झालं. ॲट द एंड ऑफ द वीकसुद्धा तू जेवढे 15 मिनिटात पेशंट नाही बघितलेस तेवढे मी बघू शकत नाही. त्यांचा सिनारिओ वेगळा आहे, आपल्याकडचा सिनारिओ वेगळा आहे. आणि हे एवढं सगळं आपल्याला कमीत कमी चार्जेसमध्ये करायला लागतं. एका रिसंट युरोप टूरमध्ये एक माझी पॅसेंजर, ट्रॅव्हलर पडली जस्ट, आणि नाकाला तिथे वरती CLW झालं. आपल्याकडे असलं असतं तर काय सिनारिओ झाला असता तुम्ही सांगू शकता? रक्त वाहतंय, पेशंट पडली आहे, तिथून उचलून प्रायमरी केअर तर तिथं सगळ्यांनाही येतं. सगळ्यांनी प्रायमरी केअरसाठी मदत केली, त्यांच्या बँडेडनी वगैरे आम्ही तिला मदत केली आणि जवळच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे
मावशी येत होती तिथली वॉर्ड, आयाबाई, आय एम सो अँड सो, स्वतःचं इंट्रोडक्शन, हाऊ कॅन आय हेल्प यू. ब्रदर आला, आय एम सो अँड सो, हाऊ कॅन हेल्प यू. ज्युनियर डॉक्टर आला. एवढ्या वेळात तर आपल्याकडे तर हाणामाऱ्या झाल्या असतात. एवढं सगळं करून 2 टाके आम्ही म्हणतो तुम्ही बाजूला सरकार नाही तर आम्हाला टाके घेऊ द्या. मी माझे मिसेस दोघंही होतो. नाही, तेवढं सगळं करून बिल दिलं 200 स्विस फ्रँकचं. 200 स्विस फ्रँक कुठेतरी पकडून झाला की 20,000 पैकी 2 टाके घेऊन पाठवून दिले. प्रश्न किती पैसे घेतले, त्यांच्या करन्सीमध्ये किती घेतले काय नाही. आपल्याला आपल्या बिझी शेड्यूलमध्ये पेशंटच नुसते मॅनेज नाही करायचे, डिसिजनच नाही घ्यायचा आहे, तर त्यासोबत कॉस्ट इफेक्टिव्हनेस बघायचा आहे, सोशल अँगल बघायचा आहे आणि त्यातनंच पुन्हा रिझल्ट्स पण द्यायचे आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्या गडबडीत 200चे पेशंट बाहेर बसलेले आहेत, एखादा गॅस्ट्रायटिस किंवा ॲसिडिटी म्हणून बसलाय आणि जर तुम्ही MI मिस केलं तर तो लोड पुन्हा आलाच. त्यात हिस्ट्री हे लोक सांगणार नाहीत, त्यात गोळ्या औषधं मिस करणार, त्यात ह्यांना प्रोग्नोसिस सांगितलेलं कळत नाही. हे सगळं आपलं प्रोफेशनल हॅझार्ड समजू आपण. ह्याच्यासोबतच आपल्याला करायचं आहे, ते आपण सगळेच जण करतोय आणि तेच आपल्याला जास्त चांगलं करायला लागतं. So what each decision must consider, it must be should take in consideration of safety, feasibility, cost, institutional workflow, making clinical judgment deeply interconnected with administrative reality. बरंच काही आहे. एक 2-3 छोटे एक्झाम्पल सांगतो. टॉक रादर दॅन पॉईंट वाईज असल्यापेक्षा छोटे एक्झाम्पल सांगतो. रिसेंटली एक पॉयझनिंगचा पेशंट दुरुस्त होऊन गेला. धनंजय नोज द पेशंट. 12 तास दुसऱ्या ICUत होता. पेशंटला कन्व्हल्जन्स चालू झाले. कन्व्हल्जन्स झाले म्हणून पोस्ट इक्टल फेजमध्ये पेशंट येऊन बसला. तर ही वॉज बिईंग ट्रीटेड ओनली अँड ओनली फॉर कन्व्हल्जन्स. कारण काय त्या कन्व्हल्जन्सचं? झटके येतात, आपण झटक्यासाठी ट्रीट करतोय पेशंटला. 12 तास झालेले, पोस्ट इक्टल फेजमध्ये आलेला, पॉयझनिंगची हिस्ट्री नाही, बाकी काहीच नाही. यंग पोरगा, शाळेतनं 9वी-10वीतला पोरगा. कुठेतरी क्ल्यू दिसत होता, पॉयझनिंगच्या पेशंटला स्मेल येतो. 12-14 तासांनी कितपत येईल तेही सांगता येत नाही. छोटेसे प्युपिल्स, हार्ट रेट कमी, हिस्ट्री काहीच नाही. वारंवार खोदून विचार, पेशंट सांगायच्या परिस्थितीत नाही, वारंवार खोदून विचारलं तरी काहीच नाही. राहिल्स ट्यूब टाकली त्याला, टिपिकल पॉयझनिंगचा वास 12 तासानंतर सुद्धा. त्याचं MRI सुद्धा केलेलं होतं. MRIमध्ये काही नाही आहे, त्याला काही निघालं नाही. म्हणजे ग्रॉसली काही नाही आहे, पॉयझनिंग दिसतंय. पॉयझनिंगची ट्रीटमेंट दिली, वडिलांना काहीच माहीत नाही. हे बऱ्याचदा माहीत असतं तरी सुद्धा आम्हाला काहीच माहीत नाही ही सांगायची हिस्ट्री पण असते, ती एक फॅशन पण असते. शुद्धीवर आल्यावर 3ऱ्या-4थ्या दिवसानंतर मग हळूहळू सांगू लागला की तो शाळेतला स्टुडंट आहे. तिथल्या वॉचमन त्याला ज्या काही 20-25 खोल्या होत्या त्याचे लॉक अनलॉक रोज करायला लावणं, झाडून काढायला लावणं. त्याच्यामुळं आधी म्हणाला की मी घेतलं, मग म्हणू लागला त्यांनी दिलं. व्हॉट एव्हर, इट वॉज अ पॉयझनिंग केस. त्याच्यामुळं नुसतंच त्यांच्या सांगण्यावर जर आपण राहिलो असतो आणि फक्त आपण जर एपिलेप्सीची ट्रीटमेंट केली असती तर ते एवढं सोपं नसलं असतं. आय गो फर्दर आणि मग मागे येऊ आपण. आत्ताच सांगितलं डायग्नोस्टिक चॅलेंजेस काय आहेत. इनकम्प्लीट हिस्ट्री देतात, काहीच कागद आणत नाहीत. ते विसरलो, तुमच्याकडे असतील ना. किंवा सगळ्यात जास्त इरिटेटिंग काय असतं तर फोनमध्ये दाखवतात रिपोर्ट्स, ते आपण एनलार्ज करत बघायचं, मग ते अनलॉक होतं मध्येच पुन्हा, मग ते पुन्हा लॉक झालेलं अनलॉक करायचं आणि बघत बसायचं. आणि एखादी आयडियल टेस्ट सांगितली तर ती करायची नाही आणि नंतर आम्हाला गुणच आला नाही. रिसेंटली एक पेशंट AMA डिस्चार्ज पाठवावा लागला मला. चांगल्या घरचे, अल्कोहॉलिक, वकील, डेडली कॉम्बिनेशन आहे. वकील चांगल्या घरचा, कधीही त्रास देऊ शकतो तुम्हाला. त्याला ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस, पोट फुगलं. त्याची एकच तक्रार, साहेब 2 दिवस झाले मला मोशनच झाली नाही. त्याला एकच गोष्ट आपण वारंवार सांगतोय की बाबा रे, तुला पॅनक्रियाटायटिस आहे, तुझ्या आतड्यांची हालचाल काहीच नाही आहे, त्याच्यामुळं मोशन होत नाही आहे. ते तसलं काही सांगू नका मला, माझी मोशन का होत नाही आहे सांगा. ना समजूनच घ्यायचं नाही आहे तुम्हाला, आजार काय हेच जर समजून घ्यायचं नाही. आणि अशाच पेशंटला आपल्याला टॅकल करायचं आणि त्याच्यातनंच पुढे जायचं. सोडून तर जाऊ शकत नाही, ह्याच्याशिवाय तर आपल्याला काही येत नाही. हेच करता येतं, हेच करायचं आहे, चांगल्या पद्धतीने करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला लिमिटेड ॲक्सेस असतो इमेजिंगसाठी. फोकस असतंच असं नाही, असल्यावरती सुद्धा करता येतच असं नाही. कॅथलॅब असते असं नाही, कॅथलॅब आल्या असल्यावरती सुद्धा तुम्हाला मेकॅनिकल थ्रॉम्बॅक्टॉमी करता आली पाहिजे. तो तुमचा ॲडेड बेनिफिट झाला. स्मॉलर सिटीजमध्ये तुम्हाला मिळत नाहीत ह्या गोष्टी. आपल्याला रेकॉर्ड ठेवणं, बऱ्याचदा मी माझ्या रेसिडेंटला सांगत असतो, जेव्हा तुम्ही कोर्ट ऑफ लॉ, इन्सिडेंटली मी
नुसतंच MD मेडिसिन पण नाही आहे, तर LLB LLM पण केलेलं आहे. कोर्ट काय सांगतं तुम्हाला जेव्हा कन्झ्युमर ॲक्शन्स येतात किंवा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये तुम्ही केस ट्रायल फेस करता, तुम्ही काय केलं बघत नाही, काय लिहिलं बघता. ह्याचा अर्थ तुम्ही फक्त लिहा आणि करू नका असा होत नाही. लिहिणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही डॉक्युमेंट करा. जनरल प्रॅक्टिशनरच्या लेवलला तुम्ही पेशंटला काहीतरी चिठ्ठी दिली आणि पाठवून दिलं, तसं नाही. तुम्ही का रेफर करताय, त्या रेफरलच्या वेळेसची त्याची स्टेटस, त्याची कंडिशन काय होती. कारण कायदा असं सांगतो, तुमच्याकडनं निघालेला पेशंट दवाखान्यात पोहोचला नाही, ती तुमची जिम्मेदारी आहे. आयडियली तुम्हीच त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ॲटलिस्ट हे होतं, मी हे सांगितलं होतं, पेशंट करायला तयार नाही आहे, हे तरी तुम्ही डॉक्युमेंटेड, कागदावरती डॉक्युमेंटेड पाहिजे. तो लेटर, ते प्रिस्क्रिप्शन त्याच्याकडे असलं आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये ते असलं तर फारच चांगली गोष्ट आहे. मिसकम्युनिकेशन कॉन्ट्रीब्युट सिग्निफिकंटली टू डिससॅटिस्फॅक्शन अँड डिस्प्यूट्स. आपण एक काहीतरी सांगतो आणि आपण म्हणतो की टिपिकल असतं 24 ते 48 तास आपण बघू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ. टिपिकल उत्तर असतं ICUत आल्यावरती पेशंटच्या ह्याच्यात. बाहेर नातेवाईक जाऊन सांगतात 48 तासात पेशंट बरा होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग तो 48 तासानंतर तिसराच कोणीतरी तिरं येतो. तुम्ही तर म्हणाले होते की ते 48 तासात बरं होणार आहे, आता कसं करायचं. तेव्हा जर तुम्ही काही डॉक्युमेंटेड हिस्ट्री, काही डॉक्युमेंटेड रेकॉर्ड तुमचा असेल, त्याच्यावरती तुमची काही जर कन्सेंट घेतली असेल. मयुरीने जी आत्ता एक केस सांगितली की पेशंट वॉज फ्रॉम अ व्हेरी वेल टू डू फॅमिली, नातेवाईक इथं कोणीच नव्हतं आणि तिला अर्जंट मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी करायची, सही करायला सुद्धा कोणी नाही, पैसे पाठवायला तयार होते लोक, पैसे ऑनलाईन पाठवले. तेव्हा तुम्हाला व्हिडिओ कन्सेंटचा जो प्रकार आहे तो तुम्हाला घेऊन त्याच्यानुसार करता येऊ शकतं. मॉडर्न गॅझेट्स तुम्हाला वापरता येऊ शकतं. गरजेचं नाही की तिथं कोणीतरी साईन पाहिजे. प्रॉपर ऑडिओ व्हिज्युअल कन्सेंट, व्हिडिओ कन्सेंट जर तुम्ही घेतली तर ते तुम्ही तिथं सुद्धा करू शकता. फॅमिलीज मे एक्सपेक्ट रॅपिड क्युअर्स अँड अंडर एस्टिमेट इलनेस सिव्हिरिटी. जसं मी सांगितलं तुम्हाला, अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस आहे, त्यांना तयारीच नाही ॲक्सेप्ट करायची. माझ्या पेशंटला 2 दिवस झालं पोट फुगलेलं का कमी होत नाही, त्याला संडास का येत नाही, का येत नाही हे इतकं समजून सांगितलं जरी येत नाही आहे, तर तेव्हा तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे आणि इन दॅट केस त्यांची ऑडिओ व्हिज्युअल कन्सेंट घेतलेली असेल तर फारच चांगली असू शकते त्यांच्यासाठी. कॉस्ट, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कॉस्टचा आहे आणि इथे डायरेक्टर्स राऊंड द क्लॉक अवेलेबल असल्यामुळं त्या दृष्टीने आपण बऱ्यापैकी त्यांना मदत करू शकतो किंवा काही डिपार्टमेंटच्या योजना पण असल्यामुळं त्याचा पण आपल्याला बेनिफिट पेशंटला देता येऊ शकतो, त्याला आपण तिकडे मदत करता येऊ शकते. एव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन्स डू नॉट ऑलवेज अलाइन विथ अवेलेबल रिसोर्सेस. एक रिसंट डिस्चार्ज केलेला पेशंट, छातीचा TB झालेला, पण त्याच्याकडं स्पुटम डायग्नोसिस किंवा मायक्रोबायोलॉजिकल डायग्नोसिस काहीच नाही आहे. ऑलरेडी त्याला अँटीकॉक्स सुरू केलेला पेशंटला टिपिकल हिस्ट्री, वेट लॉस, CT स्कॅनवरती फाइंडिंग्स. अँटीकॉक्स सुरू केल्यानंतर स्पुटम पॉझिटिव्ह येईल किंवा त्याला ब्रॉन्कोअल्व्हेलर लवाज केल्यावरती तो पॉझिटिव्ह येईलच असं सांगता येत नाही. मग काय करायचं. आणि पेशंटला वॉमिटिंग सुरू झालेल्या, तर त्याला रिवाइज्ड अँटीकॉक्स सुरू केला. पण रिवाइज्ड अँटीकॉक्स आणि अँटीमेटिक्स दिल्यानंतर त्याच्या उलट्या कमी झाल्या. आयडियली त्याचं बाल किंवा स्पुटम करून पाठवायला पाहिजे. एक तर त्याची अफोर्डेबिलिटी नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 8-10 दिवस 12 दिवस अँटीकॉक्स घेतल्यानंतर चान्सेस ऑफ, तसं पण स्पुटम किती चांगला बघतो आपला पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, त्याच्यावरती ठरतं. आणि बाल खर्चिक काम, हे सगळं आपण जर त्याला बुक पिक्चर वाईज गेलात, गाईडलाईन्स वाईज गेलात, त्याचं स्पुटम 3 दिवस पॉझिटिव्ह आलंच पाहिजे, त्याचं सेबिनॅट केलंच पाहिजे, त्याचं ब्रॉन्कोअल्व्हेलर लवाज केलंच पाहिजे. पण मग ह्याच्यात जर तुम्ही त्यांना एक्सप्लेन करून, त्यांना जर तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून ह्या जर गोष्टी करू शकलात तर तो तुमचा मिडवे, म्हणजे त्याला सगळ्याच ठिकाणी तुम्हाला गाईडलाईननुसारच असंच चाललं पाहिजे. हे US मध्ये वगैरे होतं. अजूनही आपण त्या ह्याला नाही होत. पुन्हा तिथे जनरल प्रॅक्टिशनरचा रोल ह्याच्याकरता येतो, कारण ते आमच्याकडे कधीतरी येतात पेशंट, बट त्यांच्या फॅमिलीज तुमच्याकडे रोज अटॅच्ड असतात, त्यांच्या पिढ्यानपिढ्या पेशंट्स तुमच्याकडे अटॅच्ड असतात. जैन सर बऱ्याचदा पेशंटच्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करण्यासाठी मदत करतात. खूप हे जे अटॅचमेंट आहे, आपण जरी म्हणलं की फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट गेलेली आहे, अजूनही लोक DMच्या MCHच्या सल्ल्याला सुद्धा आपल्याला येऊन विचारतात. हा तुम्ही त्यांना रोज जी एम्पॅथी देता किंवा रोज जी त्यांच्या खांद्यावर थाप देता किंवा त्यांच्या बाजूला उभं राहता रोज, हा त्याचा कुठंतरी मी म्हणेन की त्याचा तुम्हाला मिळालेला रिस्पॉन्स म्हणेन किंवा त्याचा मिळालेला तुम्हाला फीडबॅक म्हणेन मी तुम्हाला. इथिकल अडॅप्टेशन्स प्रायोरिटायझेस सेफ्टी वाईल एन्शुरिंग ट्रान्सपरन्सी अँड केअरफुल डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन आणि इथिकल ह्याला तर कुठंच सेकंड थॉट नाहीच आहे.
पण ते करताना सुद्धा आपल्याला कुठंतरी पेशंटच्या बेनिफिटचा बऱ्याचदा विचार करून एकाच लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये आपण बऱ्याचदा लहानपणी गोष्ट वाचलेली की 4 आंधळे किंवा 4 लोकांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना त्यांना जर हत्ती पालपेट करायला लावला तर कोणाला तर ते सूप लागतो कानाला हात लावल्यावर, कोणाला खांब लागतो, शेपूट कोणाला रस्सीसारखं दिसते. पण जेव्हा तुम्ही डोळे उघडता, एकत्रित बघता. अजून एक चांगली पेशंट सांगेन न्यूरोसेप्सिसची. चांगल्या आमच्या खूप वर्षांच्या पेशंट मित्राची वहिनी फीवर डायबेटिक पेशंट्स, फीवर रिस्पॉन्स करत नव्हता. 2 ठिकाणी फोकस दिसत होता, सोनोग्राफीमध्ये, सिटी स्कॅनमध्ये, गॉलब्लॅडरमध्ये पण स्टोन्स आणि युरिनमध्ये पण एक डाऊटफुल खडा. युरोलॉजिस्टला विचारलं तर युरोलॉजिस्टचं म्हणणं पडत होतं की नाही, ते कदाचित गॉलस्टोनमुळे पण असेल, त्याला आपल्याला लगेच हात करायला नको. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला विचारलं, तो म्हणू लागला नाही, अल्कलाईन फॉस्फेटेज चांगलं आहे, त्याच्यामुळे त्याला गॉलस्टोनला हात न लावता आपल्याला जर ड्रेन करता आलं तर बघू. ज्या पद्धतीने फिमेल डायबेटिक, व्हेरी चान्स दॅट शी इज हॅव्हिंग युरोसेप्सिस, तिला कार्डियक रिस्क असताना सुद्धा वी कुड डू हर युरेट्रोस्कोपी. तो जो काही पस होता तो ड्रेन केला आणि जो फीवर कंटिन्युअस चालू होता, इनस्पाइट कल्चर्स निगेटिव्ह, इनस्पाइट ऑफ एव्हरीथिंग, फीवर चालूच होता. द मोमेंट वी कुड ड्रेन द पस, पेशंट फीवर हॅज कम विदिन 12-24 hours, पेशंट्स फीवर हॅज सबसाइडेड. पेशंटला आपण डिस्चार्ज करू शकलो. म्हणजे नुसतं युरोलॉजिस्टच्या अँगलने तुम्ही बघितलं तर युरोलॉजिस्टला वाटतं की नाही, हा फक्त पिलरच आहे. तुम्ही जर गॅस्ट्रोएंटरोलॉजीच्या अँगलने बघितलं तर त्याला वाटतं नाही बाबा, हत्तीच्या कानाला मी हात लावतोय, हा सूपच आहे. सोंडेला हात लावला तर अजून काहीतरी वेगळं वाटतं. पण जेव्हा तुम्ही कंबाईंड सगळ्यांनी एकत्र मिळून डिसिजन जर घेतलात, अजून मी 3 केसेसचं हे सांगेन. 3 फिमेल्स, पोटामध्ये रक्तस्राव, त्यापैकी 2 फिमेल्सना काही कारणास्तव त्यांना आपण, एकाला वॉल रिप्लेसमुळे आणि एका दुसऱ्या कारणामुळे तिला आपण अँटीकोगुलंट सुरू केलेलं, आणि तिसरी पेशंटला रप्चर्ड एक्टॉपिक. एकाला इमिडिएटली रात्रीतनं घेतलं, एकाला PTINR कंट्रोल करून घेतलं, आणि एकाला त्याच सिटिंगमध्ये न करता सेकंड सिटिंगमध्ये, कारण तो क्लॉट जिथनं ब्लीड होत होता त्याच्यावरती बसलेला होता. दिस रिक्वायर्स कंबाईंड अप्रोच. एकट्याचं काम नाही आहे. बसून तुम्ही जेव्हा कॉमनली डिसिजन घेता, तो दॅट इज फॉर द पेशंट्स बेनिफिट. मेडिको लिगल रिस्क वाढतीये, पण आपण जर सांगितलं, प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलं तर ह्या रिस्क कमी व्हायला पाहिजेत. इथिकल डायलेमाज ऑल्सो अपियर वेन बॅलन्सिंग ऑटोनॉमी, कल्चरल नॉर्म्स अँड सिस्टीम लिमिटेशन्स. मला आठवतं एक IC ब्लीड 7-8 वर्षापूर्वी, सरदारजी पेशंट, त्याची क्रेनिओटॉमी करायची तर त्याचं एकच नातेवाईकांचं उत्तर होतं, वो सरदार है, गुरु का सरदार है, उसके बाल नहीं निकालने के. तर ते केस, त्यांच्या कस्टम्स एकदम आपण त्याला रिस्पेक्ट केलाच पाहिजे, पण ते न काढता तुम्ही कसं करणार आहेत? वो बाल तो निकाल रहे, अच्छा नहीं हुआ पेशेंट तो देखो फिर कैसा चलेंगे, उसका गुरु का बंदा है, उसके बाल भी निकालेंगे और अच्छा हुआ नहीं हुआ तो कैसा करेंगे. त्यांना काउन्सिल करून, त्यांच्यातल्या ज्या 4 ओळखीच्या लोकांना, मग त्यांचा जो जनरल प्रॅक्टिशनर होता त्याला आपण इन्व्हॉल्व करून, तो पेशंट, नाव नाही सांगत, एक चांगला पावभाजीवाला, बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या बऱ्याच जणांनी आपल्यापैकी तिथं खाल्लेला असतो, अजूनही त्या ह्याच्यावरती स्टॉलवरती तो फिरतो, तर त्याला तुम्हाला त्यांच्या कस्टम्सला लक्ष ठेवून आपल्याला करायला लागतं. शॉर्टेज ऑफ ICU बेड्स, व्हेंटिलेटर्स, डायलिसिस, हे बऱ्याचदा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये जास्त होतं. प्रायव्हेट सेटअपमध्ये आजही संभाजीनगर एवढं मोठं नाही आहे. जेव्हा ICU बेड्स कमी पडतात, परवा आमच्या एका पेशंटला HFNO पाहिजे होतं. माझ्या एका दुसऱ्या मित्राच्या ICUमधनं आपण HFNO घेतलं, त्या पेशंटला बऱ्यापैकी त्याच्यानी रिलीफ मिळाला आणि आपण त्याला शिफ्ट करू शकलो. त्यामुळं हा प्रॉब्लेम मला वाटत नाही, आणि आपण सगळ्यांनी एकमेकांच्या मदतीने काम केलं तर तो काही प्रॉब्लेम आपल्याकडे यायला नाही पाहिजे. डिले कॉमनली अराइज फ्रॉम फ्रॅक्चर्ड कम्युनिकेशन बिटवीन डिपार्टमेंट्स, लॅब्स, रेडिओलॉजी, फार्मसी अँड स्पेशालिटी सर्व्हिसेस. पुन्हा तोच, सगळ्यांनी मिळून जर हे कामं केले तर हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. इथे मल्टी स्पेशालिटी किंवा इथे कॉर्पोरेट हॉस्पिटलचा व्ह्यू येतो. तिथं तुम्हाला एकाच रूफखाली मल्टिपल स्पेशालिटीज एकमेकांच्या हातात जेव्हा हात टाकून, हाय क्वालिटी लॅब आहे तुमच्याकडे, रेडिओलॉजी बॅकअप चांगलं आहे, बेडसाईड सोनोग्राफी आहे, कन्सल्टंटची तुमची अवेलेबिलिटी होते. म्हणजे एका कन्सल्टंटनी जर IVCमध्ये थ्रॉम्बस डिटेक्ट केला किंवा पल्मनरी एम्बॉलिझम सस्पेक्ट केलं तर कार्डिओलॉजिस्टनी तो काढलं. ही जी हँड इन हँड ॲक्शन असते, दॅट स्पीक्स अ लॉट. स्ट्रक्चर्ड हँडओव्हर्स, बेटर कोऑर्डिनेशन सिस्टीम, पुन्हा आपण त्याच गोष्टी बोलतोय, पण ह्यालाच टीम किंवा ह्यालाच हातात हात टाकून चालणारी टीम पाहिजे. यंग एन्थुझियास्टिक टीम आहे माझी. त्यांच्या
खांद्यावर हात ठेवून लढ म्हणण्याची पण तयारी पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांचे रिझल्ट जर असे छान बघायचे असतील तर त्यांच्या खांद्यावर हात टाकून आपल्याला त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, लढ म्हणायला पाहिजे. सो व्हॉट्स ॲडमिनिस्ट्रेटर्स पर्स्पेक्टिव्स. बॅलन्स, केअर, क्वालिटी, कंप्लायन्स, NABH स्टँडर्ड जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या, फायनान्शियल सस्टेनेबिलिटी केल्या तर त्याच्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नॅव्हिगेट हाय पेशंट व्हॉल्यूम्स विथ लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड बजेटरी रिसोर्सेस. मास कॅज्युअलिटी आली वगैरे तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला त्यांना मदत करता येतं. फिजिशियन ॲडमिन कोलॅबरेशन इज की टू अलाइनिंग हॉस्पिटल पॉलिसी विथ क्लिनिकल ग्राउंड रियालिटी. जोपर्यंत तुम्ही एकमेकांना कोऑर्डिनेट करत नाही, जोपर्यंत, अनदर एक्झाम्पल आय विल कोट यू, एका मोठ्या ट्रस्ट हॉस्पिटलमधनं बऱ्यापैकी इव्हॅल्युएट झालेला, छातीमध्ये खूप सारं पाणी आणि त्याचं CB नॅट झालेलं, त्याचं एकदा ब्रॉन्कोस्कोपी झालेलं, 2-3दा CT स्कॅन झालेला. तसंच हत्तीला प्रत्येकजण आपापल्या अँगलनी बघतोय, तर त्याला आपण अल्ट्रासाऊंड गायडेड पोस्टिरियर साईडला जास्त फ्लुइड आहे आणि ते ब्रॉन्कोस्कोपीमधनं ब्रॉन्कोस्कोपी केल्यावरती निघत नाही आहे किंवा तिथं टिश्यू डायग्नोसिस मिळत नाही आहे, तर त्याला आपण पिक्टेल कॅथेटर काढून जेव्हा पूर्ण त्याचं फ्लुइड काढू शकलो, एल्डरली डायबेटिक पेशंट, आणि ते जोपर्यंत तिथला पस किंवा जोपर्यंत तुमचं इन्फेक्टेड फ्लुइड तुम्ही काढणार नाही तोपर्यंत तुमचा पेशंट सेटल होऊ शकत नाही. मग तुमच्या पल्मनॉलॉजिस्टला, तुमच्या इंटेन्सिव्हिस्टला, तुमच्या सर्जनला, ह्या सगळ्यांना घेऊन कॉमन बेसमध्ये जर आपण ह्या गोष्टी करू शकलो तर दॅट गिव्स गुड रिझल्ट इन पेशंट मॅनेजमेंट. अगेन दिस इज रिपीटेडली सेइंग सेम थिंग. पेमेंट डिलेज फ्रॉम TPA, गव्हर्नमेंट एजन्सीज. या वन थिंग आय कुड टेल, सगळ्याच CABGs आजकाल योजनेमध्ये होतात. योजनेचे पैसे MJPG 90%, 99% म्हणेन मी, योजनेचे पैसे 6-6 महिने येत नाहीत. मे बी त्या डॉक्टरसाठी एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण तुमचा जो तिथं काय म्हणू, कॅथलॅब टेक्निशियन आहे किंवा कार्डियक OTचा जो टेक्निशियन आहे किंवा तुमचा कार्डियक ICUचा जो टेक्निशियन आहे, त्याचे पैसे तर वेळच्या वेळेत द्यायला लागतात आणि त्यांना कुठेतरी बूस्टअप करावं लागतं, त्याच्याशिवाय ते कामं करत नाहीत. 6 महिने नाही झाले, हा चेक माझा पर्सनल अकाउंटचा घे, पैसे आल्यावर तुझे करता येतील, तो बूस्टअप होतो. अरे नाही सर करता येत ना, आपण तसंही करू, फॉर्च्युनेटली करता येतं. तर ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्या खांद्यावर टाकून लढ म्हणायला पण मागे कोणीतरी लागतं. लो हेल्थ लिटरसी, ह्याला आपण काही करू शकत नाही. लो हेल्थ लिटरसी, दिस लिटरसी डझंट गो हँड इन हँड. म्हणजे एखादा गावाकडचा खेड्यातला माणूस परवडला पण अति शिकलेला, जसं मी वकिलाचं एक्झाम्पल दिलं, तो ॲक्सेप्टच करायला तयार नव्हता पॅनक्रियाटायटिस आहे. त्यामुळे हेल्थ लिटरसी इज समथिंग डिफरंट. दॅट इज नॉट युअर स्कूल लिटरसी. सोशो इकॉनॉमिक फॅक्टर्स करायचं खूप आहे पण फायनान्शियली नाही आहे. मग अशा वेळेस काही आपल्याला कुठल्या ट्रस्टकडनं मदत करता येतं का? रिसेंटली वी गॉट मेनी अप्रुव्हल्स फ्रॉम CM रिलीफ फंड, आणि CM रिलीफ फंड कालच मला मंत्रालयामधनं न्यूज मिळाली की 1-2 दिवसामध्ये मी ऑफिशियली एम्पॅनल्ड होईन. अनऑफिशियली न्यूज आहे, झालेलं आहे माझं, आणि ह्याच्या आधीसुद्धा CM रिलीफचे बऱ्यापैकी पैसे आपल्याला पेशंटच्या थ्रू, त्याच्यासाठी काय लागतं की हॉस्पिटलचं एस्टिमेट लागतं आणि आपल्या जवळच्या नेत्याचं, आमदार खासदाराचं त्याच्यासाठी जर रिकमेंडेशन असलं आणि जर तुम्ही CM रिलीफला एम्पॅनल्ड असलात, लवकर मिळतात. न असताना सुद्धा आजही माझ्याकडे 2 पेशंट ॲडमिटेड आहेत, त्यांचे मिळालेले आहेत, आणि आता रिसंट न्यूज आहे, 1-2 दिवसात मला ते ऑफिशियल लेटरसुद्धा येईल. तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला त्यांना मदत करायची आपली तयारी असू शकते. पेशंट फ्रिक्वेंटली डॉक्टर शॉप ऑर सेल्फ मेडिकेटेड लिडिंग टू इनकम्प्लीट रेकॉर्ड्स अँड फ्रॅगमेंटेड केअर. हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त सगळं सांगू शकता. प्रत्येक ठिकाणी फिरतो तो माणूस, विंडो शॉपिंग करत बसतो आणि त्याला तुम्हाला काहीच करता येत नाही. ती तुम्हाला तुमची स्किल जितकी आहे, तुम्ही किती पेशंटशी असोसिएटेड आहात त्याच्यानेच तुम्ही करू शकता. हाय रेट्स ऑफ लॉस्ट फॉलोअप, मी सांगितलं माझा जवळचा नातेवाईक 2 to 3% त्याला 2 to 3+ युरिनरी प्रोटीन्स ॲक्सेप्ट करायला तयार नाही. हायपरटेन्शन, व्हेरी क्लोज रिलेटिव्ह ऑफ माइन, लॉस्ट फॉलोअप, इतका लॉस्ट फॉलोअप किंवा इतकं माझ्याशी दुश्मनी की मी त्याला सांगतोय यंग एजमध्ये, मे बी ही वॉज 27-20 ॲट दॅट टाइम, की तुला वर्कअप करायला लागेल. ही जस्ट लॉस्ट द फॉलोअप. म्हणजे इतकी एक तर चीड म्हणा, घृणा म्हणा, किंवा आपल्याला ह्याच्यापासून पळून जायचं आहे. त्याच्या आईने सुद्धा सांगितलं नाही आपण हे काम करू, आपण हे गाव सोडून. ही वेंट टू मुंबई, जॉब सोडला त्यांनी इथला, मुंबईला गेला. तिथं असंच ह्या डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरकडे जातो, प्रोटीन्स वाढत गेले, पायावरचे सूज यायला लागले. तिथनं मग 6 महिन्याला, वर्षाला कधीतरी फोनवरती कॉल. ॲट द एंड ऑफ 5 years
He was Frank CKD on dialysis. Fortunately, got a donor kidney and now with a grafted kidney. ऐकत नाहीत सांगितलेलं कितीही का तुमच्या जवळचं असेल आणि ह्याला एज्युकेशनल लिटरसीची काही घेणं देणं नाही याच्याशी. व्हिजिबल लिडरशिप इज द फाउंडेशन बिल्डिंग ऑफ पेशंट ट्रस्ट अँड एन्शुरिंग टीम कोहेजन. एकट्याने कोणानीच काम होऊ शकत नसतं. मयुरीने आत्ताच सांगितलं, राईट फ्रॉम युअर टेक्निशियन, राईट फ्रॉम युअर वॉर्ड बाय, आयाबाई, कारण ती सुद्धा कुठेतरी मिमिक करत असते. बाहेर नातेवाईक परेशान असतात, आयसीयूच्या बाहेर त्रासलेले असतात, दोन्ही तिन्ही गोष्टींनी, आजारानेही त्रासलेले असतात, सोशल प्रेशर असतं त्यांना, फायनान्शियल प्रेशर असतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं काहीतरी बोललं जातं तेव्हा आपला स्टाफ तिथला सेक्युरिटी त्यांना जर काही बोलला तर त्याचे रिपरकशन्स पेशंट्सवरती ह्याच्यात यायला लागतात. म्हणून नुसतंच पेशंट ट्रीट करणारा डॉक्टर्स असून चांगलाच असून चालत नाही. तुमची सगळी टीम चांगली असते आणि ही चांगली टीम द्यायचाच प्रयत्न आपण इथं करतो. माझं नेहमी म्हणणं असतं, तुमची 5ही बोटं व्यवस्थित काम करतायत पण 5 बोटांनी जमत नाही. हे जेव्हा तुम्ही एकत्रित येऊन काम करता आणि असं झालं तरच पेशंट केअरला तुम्हाला बऱ्यापैकी चांगला फायदा होऊ शकतो. सो 5 hours इन डिसिजन मेकिंग फ्रेमवर्क. रिकग्नाइज क्लिनिकल रेड फ्लॅग्स, काय चुकतंय किंवा कुठं ॲबनॉर्मल रिपोर्ट्स आहेत, जसं युरिनमध्ये पस सेल्स आहेत, युरिनमध्ये प्रोटीन्स आहेत, त्याला मिस करू नका. दॅट इज युअर रेड फ्लॅग. रिस्पॉन्ड टाइमली विथ क्लिनिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंटरव्हेन्शन. रेफर. माझ्या गावाकडे एक म्हण आहे, तुम्हाला जर विंचवाचा उतारा येत नसेल तर सापाच्या बिळात हात घालू नये. जी गोष्ट आपल्याला कळत नाही तर यू जस्ट रेफर दॅट पेशंट. दॅट इज द थिंग. रेकॉर्ड, हे जे काही तुम्ही रेफर करताय, पुट अ रेकॉर्ड ऑन पेपर. ह्या गोष्टी घ्या. आजकाल कन्झ्युमर प्रोटेक्शन आपल्याकडं जसं पाश्चिमात्यांकडचं सगळं वातावरण येतं आहे त्याच्यासोबत कन्झ्युमर प्रोटेक्शन पण येतं आहे. मी नाही गेलो US ला, पण असं म्हणतात की US ला जसं आपल्याकडे PNGचं होर्डिंग आहे किंवा आपल्याकडे एखाद्या जय हिंद कलेक्शनचं होर्डिंग आहे, तसे मोठमोठे होर्डिंग्ज आहेत म्हणे की तुम्हाला मदत करू का, मे आय हेल्प यू, कन्झ्युमर केस करण्यासाठी, डॉक्टरवर करण्यासाठी. ती परिस्थिती आपल्याकडे कधीही येऊ शकते आणि ती जर यायची नसेल आपल्याला तर यू मस्ट हॅव युअर रॅशनल, प्रॉपर, डॉक्युमेंटेड, कम्युनिकेटेड रिपोर्ट्स. रिफ्लेक्ट, लर्न फ्रॉम द आउटकम्स. काय चूक झाली आपली किंवा काय आपण शिकलो त्या पेशंटमधनं, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे 5 hours दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिकल सोल्युशन्स, आपण सगळे रोजच ह्या गोष्टी करतो. त्याच्यामुळं चांगला रेपो. नाही कळालं तर टेलिफोनिकली आजकाल मीडिया आहे, आपण गुगल सर्च करू शकतो, आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाज थ्रू एकमेकांना कनेक्ट करू शकतो. खूप सारे माझे जनरल प्रॅक्टिशनर मित्र आहेत, ECG प्रायव्हेट ह्याच्यात काढतात, रिपोर्ट्स करतात, रिपोर्ट इमिडिएटली बघतात. त्याच्यानी पेशंटला फायदाच होतो. ते आपल्या दोघांसाठीचं विन विन सिच्युएशनसाठी आणि पेशंट केअरसाठी फायद्याचंच आहे. ते टॉपिक मी सुरुवातीलाच सांगितलं की मला क्लिनिकल केस काहीच प्रेझेंट करायची नव्हती. मला फक्त आपण एकमेकांसोबत कम्युनिकेट करून, कसं एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करून आपण पेशंटला कसं चांगलं ट्रीट करू शकू, तीच ट्रीट करण्याची किंवा ती कोऑर्डिनेटेड ॲक्टिव्हिटी करायची जिम्मेदारी आणि विडा महावीर हॉस्पिटलने उचलला आहे आणि त्या सगळ्यांना तुमचा हातभार मला नक्कीच लागेल. धन्यवाद. मला वाटत नाही ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील तर आपण देऊ.